तर महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होत असतात। ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात। अशाच एका दिंडीशी संवाद साधला एबीपी माझाची वारकरी कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी। महाराज, आपली दिंडी कुठून आलेली आहे? आमची दिंडी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव महाराजांच्या इथून। अर्थात ज्ञानोबाराय ज्यांना सामर्थ्याने जवळचं आणि पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात जवळचे भक्त नामदेवराय, जे नामदेवराय ताकदीने सांगतात की आम्हाला जगाच्या मालकाकडनं काहीच नको आहे, म्हणजे अगदीच निरपेक्ष असणारी ही सेवा जी ताकदीने करतात त्या नामदेवरायांच्या हिंगोली जिल्ह्यातनं नरसी नामदेव इथून आलेली ही दिंडी। आणि या दिंडीच्या परंपरेमुळे कुठलाही त्रास झाला, किती संकट आलं तरी अविरतपणे चालू आहे। आणि आता ही दिंडीची प्रदक्षिणा चालू आहे आणि या दिंडीच्या प्रदक्षिणेमध्ये ही सगळी महाराज मंडळी ताकदीने किती प्रवास किती अतिवृष्टी असली तरी ते करतच आहेत। आणि त्यांचं सामर्थ्याने जे नियम आहे, जे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवू न दे हरी। काही झालं तरी पंढरीची वारी चुकू द्यायची नाही आहे, हे जे जगद्गुरू तुकोबारायांचा प्रण आहे। आणि आमच्यासाठी एकादशी म्हणजे, या एकादशीला पोहोचणं म्हणजे ताकदीने इतकं महत्त्वाचं आहे की हे व्रत जर नाही केलं, मला महाराज म्हणतात की ज्याला हा नियम आणि हा व्रत नाही आहे त्याला सामर्थ्याने प्रेतच समजावं, ज्याला जिवंत समजूच नाही, म्हणून स्वतःचा जिवंतपणा सिद्ध करण्यासाठी करत असलेली ही वारी। आणि या वारीमध्ये असणारी ही सगळी महाराज मंडळी, मी महाराजांना विनंती करते की नेमका वारीमधला आनंद समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ते एखादा सुंदर अभंग किंवा हे तुम्ही म्हणा। पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, 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 दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी। वा, छान एकदम। आणि याच आनंदामध्ये ही वारी पंढरपुरामध्ये पोहोचते आहे। आणि खरं तर वारीचा आनंद हा वारी केल्याशिवाय कळत नाही, अगदी तसंच आहे। आणि त्यामुळे ही वारी आनंदाने अशीच अविरतपणे चालू आहे। रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज।